तर बहुजनांच्या समस्यांना अधिवेशनामध्ये स्थान दिलं जात नसल्याचा आरोप आमदार राजकुमार बडोले यांनी केल्यानंतर त्यावरती आता प्रतिक्रिया उमटतात। आदिवासी विद्यार्थ्यांना डीबीडी 3 महिन्यांनंतर मिळत असल्याचं शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आमशा पाडवी यांनी म्हटलंय। तर प्रवेश झाल्यानंतर 3 महिन्यांचे आगाऊ पैसे हे डीबीटी मार्फत दिले जात असल्याचं आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी म्हटलंय। जर 3 महिन्याने देणार तर तो त्या शाळामध्ये 100 किलोमीटर 90 किलोमीटर 80 किलोमीटरहून लांब विद्यार्थी त्या शाळामध्ये तो विद्यार्थी वसतिगृहामध्ये जातो आणि त्याला जर 3 महिन्याने जर त्याला डीबीटी देत असेल तर तो विद्यार्थी खाणार काय, शिक्षण करणार का खाणार काय? गरीब विद्यार्थी त्या वसतिगृहामध्ये जातात आणि म्हणून 3 महिन्यानंतर जे डीबीटी देता माझे तर मंत्री महोदयाला सरकारला विनंती आहे डीबीटी रद्द करा, जे जुने प्रमाणे द्या, जेणेकरून या डीबीटीसाठी आम्ही शिक्षणाचा रस्ता कशाला बघायचं, वर्षानुवर्ष तोच विषय आमचा चालू आहे। म्हणून माझी पहिले स्पेसिफिक मंत्री महोदयांना विनंती आहे का डीबीटी रद्द करा। प्रवेश झाल्यानंतर त्यांना 3 महिन्याचा ॲडव्हान्स डीबीटी दिले जाते, सोबतच सेंट्रल किचनच्या अनुषंगाने बोलले आहेत। अध्यक्षमध्ये अनेकदा ग्रामीण भागामध्ये विखुरलेल्या परिस्थितीमध्ये वसतिगृह आश्रमशाळा आहे, त्या आश्रमशाळेमध्ये विद्यार्थ्यांना पोषक आणि चांगलं जेवण मिळावं म्हणून सेंट्रल किचनच्या माध्यमातून त्यांना गरम जेवण पुरवले जाते। त्यामुळे सेंट्रल किचनचा चांगला रिझल्ट आहे आणि आदिवासी विद्यार्थ्यांना चांगलं शुद्ध आणि चांगलं जेवण प्रोटीनयुक्त मिळत आहे। त्यामुळे आमदार महोदय मी अध्यक्ष म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो की चांगलं जेवण मिळत आहे आणि गरम जेवण मिळत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।